महाराष्ट्र अन्न अभियान, महाराष्ट्र गोसेवा आयोग, बळीराजा जलसंजीवनी योजना अशा पद्धतीच्या तकलादू योजनांच्या केवळ घोषणा केल्या गेल्या। म्हणजे मगा महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री श्री अजितदादा यांनी जे सांगितलं की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता काही निवडणुकीमध्ये आपल्याला जनाधार मिळत नाही, म्हणून या सरकारने घोषणांचा पाऊस पाडलेला आहे। मी ज्या अकोला जिल्ह्यातून येतो, खास करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे की अकोला शिवनी विमानतळ आणि बडनेरा विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना सुद्धा आज आम्हाला अपेक्षा होती, कारण आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांनी 1 रुपयाचीही तरतूद अकोला विमानतळासाठी केलेली नाही। अकोला जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्हा असेल, त्यानंतर आपला वाशिम जिल्हा असेल, या भागातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे, या कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी सुद्धा कुठलंही धोरण आखलेलं नाही। जुनी पेन्शनची जी योजना आहे, म्हणजे जुनी पेन्शन लागू करा, ही जी काही पेन्शन धारकांची आणि शिक्षकांची पदवीधरांची मागणी होती, ज्याच्या पडसाद मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमटले, त्याबद्दल सुद्धा या सरकारने तरतूद केली नाही। फक्त एक आशादायक किरण मला वाटला महात्मा फुले आरोग्य योजनेचा 1.5 लाखावरून 5 लाखापर्यंत त्यांनी जी तरतूद केलेली आहे, त्याचं मी सुद्धा स्वागत करेल, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। मात्र शेतकऱ्यांना केवळ आभास आणि आभास या पलीकडे या अर्थसंकल्पातून काही मिळालेलं नाही। एकंदरीत हा अर्थसंकल्प जरी पंचामृत म्हणून केसरकरांनी मांडला असेल, तरी हा विषाचा घोट आहे। ज्या तुकाराम महाराजांचे अभंग यांनी आतापर्यंत म्हटले, मात्र देहू हे जे तीर्थक्षेत्र जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आहे, त्या तुकाराम महाराजांच्या देहूसाठी 1 रुपया सुद्धा हे देऊ शकले नाहीत। इतकंच काय, तर परवा आता छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे। या बलिदान दिवसाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याची साधी तसदी सुद्धा या सरकारने घेतलेली नाही। मागच्या काळात राज्यपालांकडून आणि भारतीय जनता पार्टीच्या काही वाचाळवीरांकडून ज्या पद्धतीने महापुरुषाचा अपमान झाला, शिवरायांचा अपमान झाला, फुलेशाहू आंबेडकरांचा अपमान झाला, त्याचं पापक्षालन करण्याकरता या अर्थसंकल्पात महापुरुषांची नावं त्यांनी घेतलेली आहेत। मात्र महापुरुषांच्या नावं जर त्यांनी घेतली, तर आमचा अर्थमंत्र्यांना प्रश्न आहे की अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या संदर्भात या अर्थसंकल्पात एकही शब्द तुम्ही का बोलले नाहीत, आणि अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार आहे, याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेला या सरकारची जुमलेबाजी किंवा मगा गाजर का हलवा म्हणून उद्धवजींनी जो यांचा उल्लेख केला, तो गाजराचा हलवा असेल, आभासी ह्या योजना असतील, या सगळ्याचा अनुभव आलेला आहे। मी एवढंच सांगेल, शेतकऱ्यांवर जे आसमानी संकट आलं, त्याबरोबर या विधिमंडळात सत्ताधारी म्हणून बसलेले जे सुलतानी संकट आहे, ज्यांनी ते आणलंय, अजूनही पंचनामे नाहीत, अजूनही बांधावर कोणी गेलं नाही, अजूनही शेतकऱ्याची साधी विचारपूस केली नाही। आज शेतकरी हवाल दिलाय, आणि तोच तुकोबाचा अभंग हा शेतकरी म्हणत असेल, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, भुवनिया नित्य नित्य करी। पण तोच शेतकरी तुकोबाच्या शब्दात म्हणतो, तुका म्हणे तुझ्या नामाची याबळे, अवघियाचे काळे केले तोंड। सत्ताधाऱ्यांचं तोंड काळं केल्याशिवाय कांदा उत्पादक, कापूस उत्पादक, हरभरा उत्पादक आणि भाजीपाला अन्नधान्य उत्पादक शेतकरी शांत बसणार नाही। या अधिवेशनात शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही। बळीराजाला ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व हवेत विरल्या। एक शेतकरी म्हणून जो असा तकलादू अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला, त्याचा मी लोकशाही पद्धतीने निषेध करतो, आणि माझ्या बळीराजासोबत जो तुम्ही घात केलाय, त्याचं पापक्षालन तुम्हाला आगामी काळात करावं लागेल, एवढं मात्र तुकाराम बीजेच्या निमित्तानं तुकोबांच्या चरणी मी प्रार्थना करतो। बघा, यांनी घोषणा केल्यामध्ये बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, विदर्भ विकास महामंडळ असेल, आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल, दिव्यांग कल्याणासाठी काय मला वाटते आदिवासी विकास महामंडळ असेल, किंवा एसटी कर्मचारी, आता तुम्ही जे सांगितलं, म्हणजे फक्त महामंडळ घोषित केले, पण महामंडळासाठी ठोक तरतूद किंवा पुरेशी तरतूद काय, हे सरकार कुठून पैसा आणणार आहे? या महाराष्ट्रामध्ये जे अर्थकारण या सरकारच्या काळात झाले, हे आर्थिकदृष्ट्या आपण मागे आलेलो आहोत। आपला जो रेशो आहे, म्हणजे जो आपला जीडीपी वाढायला हवा होता, किंवा आपला
जो इन्कम सोर्स वाढायला हवा होता. आपण बाबासाहेब आंबेडकरांचं एकीकडे उदाहरण देत आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपीजला 100 वर्ष होत आहेत, पण आर्थिक स्तर या महाराष्ट्राचा वाढलेला नाही आहे ना. त्यामुळे एवढी मोठी ठोक तरतूद जी आज तुम्ही कोट्यावधी रुपयाचा आकडा सांगून केली, महामंडळाची घोषणा केली, मात्र त्यासाठी किती आर्थिक तरतूद केली हे मात्र चपलकीने अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून 2024च्या निवडणुकीमध्ये ही लोक आपल्याला जनकौल देतील या भाबड्या आशेपोटी मानलेला हा तकलादू अर्थसंकल्प आहे. किस तरह का बजट है, किस तरह से देखते हैं आप? क्या देखिए, महाराष्ट्र विधानमंडल का आज का अर्थसंकल्प महाराष्ट्र के अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस द्वारा प्रदर्शित हुआ और महाराष्ट्र के विधिमंडल के वरिष्ठ सभागृह विधान परिषद में दीपक जी केसरकर इनके द्वारा बजट यहां पे बोला गया. मैं एक किसान हूं, एक किसान का बेटा हूं. पिछले 4-7 दिनों से अगर आप देख रहे होंगे तो महाराष्ट्र में जिस तरीके से प्याज उत्पादक किसान है या फिर कपास बोने वाला किसान है, धान बोने वाला किसान है, चना बोने वाला किसान है, इस किसानों के प्रति कोई संवेदना इस बजट में नहीं है. हमें आशा थी, अपेक्षा थी कि किसानों के बारे में आप कुछ कहोगे. 25 बार आप जगतगुरु संत तुकाराम महाराज का नाम ले चुके हो. जिस तुकाराम महाराज ने उस जमाने में किसानों का कर्जा माफ कर दिया था, ये तो आप बोल नहीं पाते. क्या इनमें हिम्मत थी कि महात्मा फुले कर्ज माफी अभियान जो पिछली गवर्नमेंट ने लागू किया था, उसके बदौलत 15-50 हजार रुपए जो अनुदान देने वाले थे, उसका भी कोई ऐलान नहीं हुआ है. यानी किसानों के भरोसे पलने वाली ये सरकार आज किसानों को कुछ नहीं दे पाई. मैं अकोला जिले से आता हूं. मेरा अकोला का एयरपोर्ट है, शिवनी एयरपोर्ट, बडनेरा एयरपोर्ट, अमरावती का एयरपोर्ट है. उसके लिए भी कोई निधि की तरतूद इस गवर्नमेंट ने की नहीं. अगर ये निधि की तरतूद की होती तो कम से कम हमारे यहाँ 2 पैसे का इनकम सोर्स शुरू हो सकता था. लेकिन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब अभी आए थे. पूर्व अर्थमंत्री यहाँ पे आके कह के गए कि ये सिर्फ गाजर का हलवा है, आभासी अर्थसंकल्प है, इसमें किसी भी समाज के लिए कुछ नहीं मिला. आज जिस प्रकार यहाँ पे भारतीय जनता पार्टी के विधायक आके जिस तरीके से बात कर रहे हैं, उनमें आत्मविश्वास नहीं है. उनको ये पता है ये गवर्नमेंट जाने वाली है और अगर लोगों को खुश करना हो तो सिर्फ आंकड़े बढ़ाए जाए, आंकड़े फुला के बढ़ाए जाए, इसके अलावा वो कुछ नहीं कर पाए. हमें लगता था कि जिस तुकाराम महाराज का आप नाम ले रहे हो, उनका जो जन्मस्थल है देहू, उसके लिए आपने कुछ नहीं किया. छत्रपति शिवाजी महाराज का अरबी समुद्र का जो स्मारक था, जिसको कैबिनेट दर्जा था, आज मेटे साहब यहाँ पे नहीं है. स्वर्गीय मेटे साहब ने भी प्रयास किया था. अगर आज आपकी गवर्नमेंट महाराष्ट्र में और केंद्र सरकार आपकी है तो छत्रपति शिवाजी महाराज के अरबी स्मारक के लिए आपने इस अर्थसंकल्प में कोई तरतूद क्यों नहीं की? क्यों आपने आर्थिक विकास महामंडलों में 1 रुपया भी नहीं दिया? किसी भी समाज के लिए कुछ भी इस अर्थसंकल्प में नहीं है. इसका कारण स्पष्ट है. महाराष्ट्र के किसानों को इस अर्थसंकल्प से कोई राहत नहीं मिली. महाराष्ट्र का किसान दुखी था, दुखी है और इन लोगों ने उसी तरीके से रखने का प्रयास किया और पैसे वाले लोगों को खुश करने का प्रयास किया. मैं इस अर्थसंकल्प का एक किसान का बेटा इस नाते तीव्र शब्दों में कड़ी निंदा करता हूं, खेद व्यक्त करता हूं. इस बारे में कोई कविता याद आ रहा है आपको जिस तरह का बजट पेश किया गया आपके चयन में, या फिल्मी गाना? अभी तो देखिए, बोला जाए तो बहुत है. वो एक चतुर नार बड़ी होशियार, कल के सिंगार, मेरे दिल के द्वार ये लुटत जाए और हंसत जाए, ये जो महबूब का गाना था, उस तरीके की ये चतुर नार है. एक चतुर नार करके सिंगार, बड़ी होशियार, और उसी द्वारा उन्होंने इस अर्थसंकल्प को हमारे आगे रखा. ये बहुत चतुर लोग हैं. मैं काफी सालों से एक डायलॉग बोलते हुए आ रहा हूं इनके बारे में. अब आपकी इच्छा है तो फिर से बोल देता हूं. शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं. ये तो इतने बेशर्म हैं, इस शर्म भी इनको शर्माती है. इसलिए इस अर्थव्यवस्था, ये अर्थसंकल्प का मैं कड़ी निंदा करता हूं और तीव्र शब्दों में धिक्कार करता हूं. Thank you.